श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। 13 फेब्रुवारी 2026 वर्ष 7वे परिक्रमा साईबाबा संस्थानच्या स्थापनेच्या दिवसापासून आम्ही त्या दिवशी करण्याचा मानस सुरू केला आणि बाबांच्या आशीर्वादानं, असंख्य साई भक्तांच्या आशीर्वादानं, देशातील विदेशातील सर्व साई भक्तांच्या असंख्य आशीर्वादानं ही परिक्रमा शिर्डी कृषी, पंचकृषी, ग्रामस्थ, साईबाबा संस्थान आणि शिर्डी नगर पंचायत शिर्डी तसेच ग्रीन अँड क्लीन फाउंडेशन शिर्डी यांच्या संयुक्त विद्यमानानं मोठ्या संख्येनं आणि व्यवस्थित अशा पद्धतीनं पार पाडण्याचं काम या निमित्तानं होणार आहे। सर्व नियोजन बऱ्यापैकी आटोपलेलं आहे। उद्या सकाळी साधारणपणे 5:30 वाजता ही परिक्रमा खंडोबा मंदिरापासून निघून 14.5 किलोमीटरचा प्रवास करून साईबाबा संस्थानच्या 16 गुंठ्यामध्ये तिचं विसर्जन होणार आहे। आज कुठल्या तयाऱ्या आहेत, कुठली पर्वणी आज जी आहे ती आज जी रतलामची टीम येणार आहे त्यांच्या जेवणाची, फुलांचं जे डेकोरेशन आपण रस्त्यावर करतो त्या फुलांच्या पाकळ्या करण्याचं काम असेल, इतर छोट्या छोट्या गोष्टी असतील, उद्या लागणारं साहित्य असेल, परिक्रमा रस्त्यावर रांगोळी काढणं असेल, सिक्युरिटी गार्ड असेल, पोलीस प्रशासन असेल, ऍडमिनिस्ट्रेशन असेल आणि इतर परवानग्या असतील, त्या सर्वांचे टप्प्याटप्प्याने छोटे मोठे सर्व कामं या निमित्ताने सुरू आहे आणि येणाऱ्या परिक्रमा धारकांना काय सुविधा जास्तीत जास्त शिर्डीकर म्हणून आम्ही देऊ शकतो याच्याकडे आमचं जास्तीत बारकाव्याने लक्ष आहे। पंचकृषी शिर्डीकरांना काय आव्हान कराल? ही परिक्रमा खऱ्या अर्थानं पंचकृषीच्या लोकांची, ग्रामस्थांची, साईबाबा संस्थांची, ग्रीन अँड क्लीन फाउंडेशनची आणि शिर्डी नगर पंचायतीची किंवा देश विदेशातून येणाऱ्या साई भक्तांची आहे। त्याच्यामुळं मी तुमच्या माध्यमातून एवढंच आव्हान करेल, बाबां असण्याची अनुभूती जर घ्यायची असेल, बाबांबरोबर जर चालायचं असेल तर परिक्रमात सामील व्हा। भले ज्याची शारीरिक कंडिशन व्यवस्थित नसेल त्यांनी 10 पावलं चाला, ज्याची चांगली कंडिशन असेल त्यांनी पूर्ण करा, ज्याला शक्य असेल तिथपर्यंत पायी चाला, ज्याला शक्यच नाही त्याने आमच्या बरोबर चित्ररथांमध्ये जरी आलं तरी चालेल। परंतु बाबांच्या हयातीत बाबांनी परिक्रमा केली होती आणि म्हणूनच शिर्डी गाव हे त्यावेळेच्या प्लेग रोगापासून सावरलं होतं। जगभरात प्लेगची साथ असताना शिर्डीत महामारी आली नाही। हीच ती परिक्रमाचं अनुभूती या निमित्तानं बाबांबरोबर चालण्याची येते।